जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त, हरीशी न भजत दैवहत. तो भक्ती करीतच नाही, त्याला भक्ती आवडतच नाही. पापी माणसाला देवाची भक्ती कधीही आवडणार नाही. त्याला जर म्हटले, अरे देवाचे नाव घे, तुझे हे काय धंदे चालले आहेत ते बंद कर, त्याला त्या पापाचार कृत्यामध्ये, पापाचार कर्मामध्ये आनंद वाटत असतो. अशी माणसे राक्षसी वृत्तीची असतात. दुसऱ्यांचे नुकसान करणे, सगळ्यांचे वाईट होणे हे त्यांना आनंदाचे काम वाटत असल्यामुळे त्यांना आनंद होतो. आणि ज्या दिवशी त्यांना असे करता येत नाही, त्या दिवशी त्यांना वाईट वाटते. पापी माणसाचे जीवन असे असते. ज्ञानोबा म्हणतात, नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त. पतित म्हणजे पापी, अभक्त म्हणजे भक्ती न करणारा. ज्ञानोबा पुढे म्हणतात, हरीशी न भजत दैवहत. जो देवाची भक्ती करीत नाही. दैवहत म्हणजे देवानेच त्याला बाजूला टाकले आहे. देव त्याच्या मार्गामध्ये येतच नाही. हत म्हणजे नष्ट करणे. त्याचे दैवही असेच लिहिलेले असते. ज्ञानोबा म्हणतात, मग तो काय करतो? तर असा पापी मनुष्य भक्ती करीत नाही. तो पापकर्मामध्येच अडकलेला असतो. त्याचे नशीबही चांगले नसते. मग असा माणूस ओळखायचा कसा? ज्ञानोबा त्याचेही लक्षण सांगतात. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. असा जो मनुष्य असतो तो अभक्त आहे, पापी आहे, दुष्ट आहे. तो त्याच्या तोंडाने इतकी बडबड करतो की अनंत वाचाळ म्हणजे तो वाचाळ असतो, बडबड करणारा असतो. त्याच्या तोंडाला, जिभेला अंतच नाही इतका तो बडबड करीत असतो आणि काहीही बरळत असतो. बरळ म्हणजे त्याच्या मनामध्ये जे येईल, त्याला जे वाटेल ते बोलणे, त्याला बरळ म्हणतात. त्याच्या तोंडामध्ये येणाऱ्या शब्दांनी तो सारखा बडबड करीत असतो. असा मनुष्य जर तुम्हाला भेटला तर कृपा करून त्याच्यापासून दूर राहा. अशा तऱ्हेने बडबड करणाऱ्या पापी माणसाच्या जवळ जाऊ नका, त्याचे ऐकू नका. म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगतात, असा माणूस त्याचे बोलणे ऐकवण्यासाठी तुमच्या जवळ येतो. तो कधी तुमचे पाय धरेल तर कधी दाढी धरेल. विनंती करेल, तो तुम्हाला म्हणेल, माझे ऐका, मी तुम्हाला खरे सांगतो, आश्रमामध्ये जाऊ नका. आश्रमामध्ये काय ठेवले आहे? पहिला आपला संसार नीट करा, संसारात लक्ष द्या, असा उपदेश तुम्हाला तो करेल. दुसरे काय सांगणार? म्हणून ज्ञानोबा म्हणतात, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. अशा दुष्ट माणसाला तो दयाळ, तो गोपाळ, तो भगवान, तो आत्मा कसा प्राप्त होईल? त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. तो आनंद देणारा गोपाळ त्याला कसा प्राप्त होईल? गो म्हणजे इंद्रियांचा पालन करणारा, इंद्रियांवर संयम ठेवणारा असा हा भगवान. आत्मदेव गोपाळ त्याला कसा प्राप्त होईल? कारण त्याच्या जिभेवर, तोंडावर नियंत्रण नसते. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्या जिभेवर, तोंडावर नियंत्रण नसते तो सारखा बडबड करीत असतो. त्याच्या इंद्रियांवरही त्याचा ताबा नसतो. कारण हे जे मुख्य इंद्रिय आहे, जीभ, ते जर असे वाह्यात आणि अफाट सुटलेले असेल, त्याच्यावर त्याचे नियंत्रण नसेल, तर बाकीच्या सगळ्याच इंद्रियांवरचा त्याचा ताबा गेलेला असतो. म्हणून तो फार पापे करीत असतो. मग कुठल्या इंद्रियांनी तो पाप करेल ते ज्ञानोबा सांगतात. तो दृष्टीने पाप करेल, शब्दाने करेल, हाताने करेल, सगळ्या इंद्रियाने तो पाप करीत असतो. म्हणून अशा माणसापासून दूर राहा, असे ज्ञानोबा आपल्याला सांगत आहेत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.